गेल्या 10 वर्षापासून केंद्रातील मोदी सरकार फक्त आश्वासनं देत असून एकही आश्वासन त्यांना पूर्ण करता आलं नाही। त्यामुळे या देशातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि तरुणांना चांगले दिवस आणायचे असतील तर पुन्हा एकदा स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई आपल्याला जिंकावी लागेल। उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना सोयाबीनला 11,000 रुपये भाव मिळत होता, तो आता 4-5 हजारांवर आला असून शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे सरकार असून या सरकारला गाडल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। उद्धव साहेबांचा पक्ष आणि चिन्ह चोरलेला असताना सुद्धा अतिशय आक्रमकपणे पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर लढा देणारे उद्धव साहेब ठाकरे हे खऱ्या अर्थानं राजकारणातील हिंद केसरी आहेत। त्यामुळे भाजपला सध्या सर्वात जास्त भीती ही उद्धव साहेब ठाकरे यांची वाटायला लागली। गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक नेते मंडळी भाजपाने फोडले असले तरी सुद्धा उद्धव साहेब ठाकरे हेच भाजपाचं टार्गेट असल्यानं उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे असणारी जनता हीच क्रांतीची मशाल पुन्हा एकदा या देशात पेटवल्याशिवाय राहणार नाही, असं प्रतिपादन मुलुक मैदानी तोफ शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी केलंय।